चैतन्य महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये आल्यानंतर नवमीच्या दिवशी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तदनंतर आज चौदसच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरु बाबा चैतन्य महाराज यांच्या पादुका विना आणि अखंड कोटी ब्रह्मांड पंढरीश पांडुरंग परमेश्वराला भेटण्यासाठी पादुका घेऊन आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी गेलो. पादुकांचं पंढरीश पांडुरंगाचं दर्शन झालं, पादुका भेट झाली आणि आता ह्या ठिकाणी सर्व आनंदी उत्साहाने या ठिकाणी मठामध्ये आलेलो आहोत. उद्या गोपालकाला करून परतीचा प्रवास सर्व पालख्यांचा निघणार आहोत. माऊलीच्या पाठीमागे निश्चित रूपाने सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा असतो. या पद्धतीने आमची परतीची वाटचाल राहणार आहे. घ्या चला चला चला. मठामध्ये पादुकांचे आगमन झालेलं आहे आणि चैतन्य महाराज मठामध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहोत. देवाची भेट, पादुकांची भेट झालेली आहे. अगदी उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे. आणि उद्या गोपालपुरामध्ये गोपालकाला होणार आहे आणि गोपालकाला झाल्यानंतर उद्या दुपारनंतर सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामध्ये माऊलींच्या पालखीमागे चैतन्य महाराज पालखी सोहळा हा पाठीमागे असतो. त्या पद्धतीने आमची वाटचाल राहणार आहे. वारकऱ्यांमध्ये भयंकर असं उत्साहाचं वातावरण आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज की. लोढे घ्या. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. वैकुंठवासी सात बाबा महाराज की. वैकुंठवासी कोडाजी बाबा महाराज की जय. वैकुंठवासी बोडके बाबा मांडे बाबा महाराज की जय. भोसले बाबा महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्रीराम. रामकृष्ण हरी. सद्गुरू चैतन्य महाराज मठ पंढरपूर या ठिकाणी आता आम्ही पांडुरंगाचे पादुका भेट देऊन या ठिकाणी आलेलो आहोत. मंदिरामध्ये येऊन सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांचं दर्शन, त्याचप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन घेऊन वैकुंठवासी सात बाबा वाईकर आणि वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांचं दर्शन आम्ही घेत आहोत. त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी बाबा या आतमध्ये, बडे बाबा या इथं उभी राहा. आत्ताच आम्ही कुसुमताई, दत्तात्रय शेठ कुलवडे, पुजारी बडे बाबा आणि मी शंकर डवळे आम्ही आत्ताच पांडुरंगाच्या पादुकाचं पांडुरंगाचं दर्शन पादुका भेट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चित रूपाने या ठिकाणी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांचा तांदळा या ठिकाणी बसवलेला आहे. देवांची मूर्ती या ठिकाणी आहे. सात बाबा आणि कोंडाजी बाबांच्या मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आम्ही सर्वजण आज या ठिकाणी मठामध्ये या निमित्ताने उपस्थित आहोत. आमच्या सर्वांची हे झालेलं आहे. उद्या निश्चित रूपाने या पालखी सोहळ्याची सांगता गोपाळपुरामध्ये हरिभक्त परायण लांडगे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे. त्या ठिकाणी गोपाळपुरामध्ये जाऊन काल्याचं कीर्तन होणार आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या सोहळ्याची खऱ्या अर्थाने सांगता होणार आहे. आणि मग त्यानंतर परवाच्या दिवशी दुपारी या ठिकाणाहून उद्या दुपारी या ठिकाणाहून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये माऊलींच्या मागे आपण बाबाजी चैतन्य महाराजांचा पालखी सोहळा आणि आळंदीला जाणार आहे. परतीचा प्रवास उद्यापासून आमचा सुरू होणार आहे. वारकरी अगदी उत्साहात आणि आनंदामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र ओतूर पासून सहभागी झाले. आतापर्यंत सर्व वारकरी अगदी उत्साहात आनंदात
या ठिकाणी निश्चित रूपाने वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. त्यानिमित्ताने विलास शेठ यादव या ठिकाणी निश्चित रूपाने संस्थेचे संचालक बाजीराव शेठ शिंदे, पुजारींताई कुसुमताई, दत्तात्रय शेठ कुलवडे, पुजारी बाबा बडे बाबा आणि वारकरी मंडळी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांनी या ठिकाणी अगदी उत्साहाने या ठिकाणी सहभाग घेऊन आनंद लुटलेला आहे. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज जय.